नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवसुंदर तरुण गणेशोत्सव मंडळाचे कार्यकौतुकापद राजू जुगळे, टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील गेली 17 वर्ष गणेश मूर्ती स्थापन करत आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंडळातर्फे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये यश मिळविल्याबद्दल व शासकीय सेवेतून सेलेक्ट झालेल्या सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. चंदन निर्मळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये वैद्यमापन अधिकारी निवड. राहुल वस्तवाडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंता निवड. बाळकृष्ण चिगरे, भारतीय भूदलमधून हवालदार या पदावरून सेवानिवृत्ती. राजू जुगळे सर, जिल्हा परिषद कोल्हापूर शाळेमध्ये उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्ती. कुमारी अंकिता अमित घोरपडे, भारतीय भूदल मध्ये निवड. सुमित कोथळी, राज्य राखील पोलीस दल मध्ये निवड. सम्मेद पाटील, महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड. सिद्धार्थ कोथळी, मर्चंट नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 8 सप्टेंबर 2024 रोजी खास हिप्नॉटिझमचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच खास महिलांसाठी होम मिनिस्ट कार्यक्रम घेण्यात आला. 12 सप्टेंबर 2024 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे व्याख्यान आता तरी आई बापांना समजून घ्या आयोजित करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले. पत्रकार नामदेव निर्मळे ची रिपोर्ट. माझा सत्कार करण्याचा काही रोल विषय नाही, कारण मी पैसे घेऊनच नोकरी केलोय आणि त्यात रिटायर झाले. ह्यात काही कौतुक आहे. म्हणजे मुलं इतक्या कष्टानं अभ्यास करून आपल्या गावचं नावलौकिक केल्यात. जे मुलं परीक्षेला बसतात त्यांना माहिती आहे त्या मुलांच्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांचं कौतुक करायला लागलं. कारण का ते 3-3, 4-4 वर्षे पेशंट हातात येऊपर्यंत आपल्याला दम निघत नाही. मग मुलाला द्यायचं, त्यात अपयश, परत परीक्षा द्यायची, परत वाट बघत बसायचं. या सगळ्या गोष्टीचं पेशन्स त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं. त्याबद्दल त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. आणि ती मुलं सुद्धा 13-13 लाख मुलं आणि त्यातली फक्त